भरपूर आहे, थोडस ताट सगळे जरा हसू वगैरे चेहऱ्यावर असलं पाहिजे, काय ना असं वेळ झालाय थोडस ताट पाठीमाग नाही आवाज येत नाही बघा, नेला शर्ट पाहिजे आहे ना, ताट बसायचं तुमच्या समोर जरा घडी घालून बसते हातावरती आहे ना, थोडं पाठीमाग आवाज येतो का? शेवटला बाहेर उभे असलेले सगळे पाणी पिणाऱ्यांना माझी विनंती आहे, फटरला विनंती आहे, प्लीज आतमध्ये बसून घ्यायचं आहे, प्लीज आतमध्ये. बघा तुमच्या बी चेहऱ्यावर मला काय असं आनंद वाटत नाही, बरोबर आहे ना? आनंद वाटत नाही. आज कोणता दिवस आहे माहितीये का? कोण सांगेल कोणता दिवस आहे? आवाज नाही आला. मला जिवंत माणसाला बोलायला आवडतं मित्रांनो. कोणाला? तुम्ही जिवंत आहे ते मला कसं समजणार? बरोबर ना? हाताच्या घड्या वगैरे असं उचलून आहे ना, असं नाही चालणार आहे ना. बघा नाही वाचलं मित्रांनो, आज दिवस कोणता आहे? आवाज नाही आला. बघा मित्रांनो, आव्हान आलं की माझे कान दुखतात आणि कान दुखल्यामुळे मला ऐकायला येत आवाजामध्ये दम नाही मित्रांनो, आवाजामध्ये दम नाही. ज्याला ज्याला देवाने तोड दिले त्यांनी बोलायचं का? बोलणार का? बघा मित्रांनो, सोनं महाग आहे का लोखंड महाग आहे? आवाजामध्ये दम नाही. सोनं महाग आहे का लोखंड महाग आहे? सोनं महाग आहे, बरोबर ना? सोनं ग्रामवर मिळतं का किलोवर मिळतं? आवाजामध्ये दम नाही. सगळ्यांनी बोलायचं आवडतं वगैरे. इथं काय लता मंगेशकर कुणी बनायचं नाही, आवाजात नाही. मंजुळा सारखं बोलायचं नाही मित्रांनो. लोखंड महाग आहे का सोनं महाग आहे? आवाजात दम नाही. लोखंड महाग आहे का सोनं महाग आहे? मला बोलत नाही. बघा कोट सुद्धा घालून म्हणून हार्बन टेस्ट पण कोण घेत नाही मित्रांनो. हे सोपं काम नाहीये. कुणीही ऐका काय नक्कू खायला करायचं काम नाही. आपण जीवन बदलवण्यासाठी या हॉल मध्ये आलो नाही मित्रांनो. आज पावसाचे दिवस आहेत मित्रांनो. सोनं महाग आहे आणि हे सोनं ग्रामवर मिळतं का किलोवर मिळतं? ग्रामवर मिळतं का किलोवर मिळतं? आवाजामध्ये दम नाही मित्रांनो. ज्याला ज्याला स्वतःवरती प्रेम आहे त्यानं बोलणं, जिथं प्रेम नाही त्यानं बोलणार. बघा प्रेम किती छोट्याशा आवाजात बोलतो यार आपण. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. काय आहे आज? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे मित्रांनो. जर त्या लोकांनी बलिदान दिलं नसतं तर तुम्ही एवढ्या शांत चित्ताने या हॉलमध्ये नाही बसू शकलो असतो. या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, परंतु या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं मित्रांनो. आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य दिलेला दिवस म्हणून मित्रांनो 17 सप्टेंबर साजरा केला जातो. इसमें दम नहीं है दोस्तों. जो लोग जिंदा है ना वो बात करेंगे. जो अपने माँ बाप की इज्जत शौर्य कर सकता है ना वो लोग बात करेंगे साला. बरोबर आहे ना? तर मला सांगा, जर आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये स्वातंत्र्य मिळालं असेल तर आवाजामध्ये दम पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे का नाही पाहिजे? जर तुमचा पोरगा माझा पोरगा जर बलिदान दिला असता, शहीद झाला असता, तर मित्रांनो तुम्ही बोलले असता. आपल्या घरातलं कोणी गेलं नाही आणि आपण असंच आंदोलन करत आलो. मला काही घेणं देणं साला ये सही है का बराबर है? ये सही भी नहीं दोस्तों और बराबर भी नहीं है. जोरदार ताली होनी चाहिए खुद के लिए. हाथ ऊपर करके जोरदार ताली. ये ताली उससे मैं मानने वाला नहीं है. जोरदार ताली हाथ ऊपर करके ये भले वाली ताली जो बजाई चाहिए सबकी. हाथ ऊपर कर दो. अरे यार आपको भी बोलो जोरदार ताली होनी चाहिए. थैंक यू. बघा जानी जानी बलिदान दिलं आणि या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याचं स्वागत कसं झालं पाहिजे हो? थांबा, स्वागत कसं झालं पाहिजे? बरोबर आहे ना? आपापल्या जागेवर उठून उभं राहायचं आणि त्या बलिदान दिलेल्या लोकांना बघा जोरदार टाळी वाजवून काही लोकांना वाटत असेल, काही लोक टाळ्या वाजवून घेतात
किती टाळ्या वाजवायला लावता, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव. एका आपण वाजवलं, लगातार बोललो 7-8 वेळेस आहे ना. काय बोललो मी? 7 ते 8 वेळेस. टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव. तरी पण काय भाग्यवानाने वाजवले. एकच लिपू आहे ताई, त्याच्यातच बेजार आहे ना, तिने सांभाळणार नाही, बरोबर ना. तर तुम्ही या मनानी हॉल मध्ये आहेत का? आवाजात दम नाही. सगळ्यांनी येस और नो मध्ये जवाब द्यायचा आहे ना. आपण सगळे आता हम सब एक है ना. तुम्ही मनानी या हॉल मध्ये आहेत का? येस और नो? यस में दम नाही देतो. येस और नो? येस और नो? नाही पण काही जण बोलत नाहीये. असो मी जास्त वेळ घेणार नाही. या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आज अतिशय अतिवृष्टी असताना, एवढा पाऊस घराच्या दारापासून या हॉलच्या आतमध्ये येत असताना एवढा पाऊस होता. बघा, बऱ्याचशा लोकांना आम्ही आमंत्रित केलं होतं, पण काही भाग्यवान महामानवांनी कारण सांगितली. पाऊस आहे सर, आम्ही कसं यावं? पाऊस आहे सर, आम्ही कसं यावं? पाऊस आहे सर, आम्ही कसं यावं? मित्रांनो, जर आपण फार तंत्रामध्ये असतो, पाऊस असता काय, ऊन असतं काय, थंडी वाजली असती काय, मित्रांनो आपण आलो असतो. पण तुम्ही आले हे तुम्ही या मराठवाडा उत्सव साजरा करण्यासाठी आले. त्यामुळे अंतःकरणापासून तुमच्यासाठी जोरदार काही झाली पाहिजे, जोरदार काही झाली पाहिजे. काही माऊल्यांना वाटत असेल गाडीमध्ये घालून आणलंय, 100 रुपयाचा पास दिला मित्रांनो, आणि तर फुकट कुणाला बसवलेलं नाही. हा फुकट लोकांचा कार्यक्रम नाही मित्रांनो. ज्याला आपल्या स्वतःच्या मुलाबाळांचं भविष्य घडवायचं आहे, जन्म देणं याला काय अर्थ नाही मित्रांनो. जन्माला घाललेल्याचं पालन पोषण करणं याला मात्र अर्थ असतो. आपण सगळे शेतकरी बांधव आहोत, आपण सगळेजण कर्जबाजारी आहोत, आणि या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आपल्याला शेतकरी राजा बनवण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये मित्रांनो सुंदर अशी संकल्पना आली. एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मला सिस्टम मध्ये आणणारे माझे रोल मॉडेल, माझे लाईफ कोच, माझे बाकी विधाता, ज्यांनी मला या माईकच्या लायकीचं बनवलं, असे माझे ग्रेट अँड ग्रेट गुरु आदरणीय कॉन्टिनेंटल टीम कोऑर्डिनेटर प्लस स्टार पर एक्झिक्युटिव्ह मिस्टर निजाम शेख सरांना मनापासून वंदन करतो मित्रांनो. त्या व्यक्तीमुळे या चांगल्या कंपनीमध्ये मला येण्याची संधी मिळाली. मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही, कारण यांच्यामुळे मी घडलोय आणि तुम्ही घडलं पाहिजे असं मला वाटतंय. त्यांनी जी सरस्वती त्यांच्या जिभेवर प्रसन्न झाली, त्यांनी मला सांगितलं, श्याम, गरीब होणं हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाही, पण श्रीमंत होऊन मात्र मरण हे तुझ्या माझ्या हातामध्ये आहे. काही लोक सांगतात नशिबात आहे तसं घडतंय, पण मित्रांनो हे चुकीचं आहे. अगोदर नशीब घडवावं लागतंय, पेरल्याशिवाय उगवत नाही. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोस्तों, एक बार 3 वर्षापूर्वी सुंदर अशा पद्धतीनं मला या कळंब परिसरांमधल्या माझ्या पूर्ण कळंब टीमनं चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून तुमच्यापर्यंत माय लाईफस्टाईल, गाडी आई वाचवा अभियान, विषमुक्त शेती, रोगमुक्त जीवन, हर घर रोजगार, घर घर रोजगार. मित्रांनो, तुमच्या माझ्या पोराला काम लागलं पाहिजे. तुमचा माझा पोराला आता नोकरी नाही लागणार, पण तुमचा माझा पोरगा जगेल कसं? पैसा खुदा नाही, खुदा की कसम, खुदा से भी कम नाही दोस्तो. आणि पैसा असेल तर गरजा पूर्ण होतात, स्वप्न पूर्ण होतात. मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी ज्या व्यक्तीने आणलंय ना, आज काही समजलं असेल नसेल माहिती नाही, पण यशवंत बसा, डाऊट घेऊ नका, डिटेल्स घ्या मित्रांनो. जसं माझ्या आयुष्यामध्ये आता चालणारा 1 मिनिट 8 रुपये कमवून देतो एका मिनिटाला. सुरुवातीला माझी परिस्थिती वाईट होती, पण वाईट काळामध्ये त्याची सिस्टमला फॉलो केलं, सिनियरला फॉलो केलं, कधी कधी येऊन नाही दररोज फॉलो केलं, बरोबर ना. प्रत्येक ट्रेनिंग मीटिंग फंक्शनला येत गेलो, मान सन्मानासाठी नाही मित्रांनो, परिस्थिती बदलण्यासाठी. आणि परिस्थिती बदलणं हे माझ्यासाठी मान सन्मानापेक्षा मोठी गोष्ट होती मित्रांनो.
बघा या सिस्टम मध्ये पुढे जाण्यासाठी आम्ही एक गोवा ऑफर लावलेली आहे. ह्या गोव्याला 40 लोक ह्या 10 दिवसांमध्ये मनावर घेऊन केले. माझं ओपन चॅलेंज आहे या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या 10 महिन्यामध्ये 1111 लोकांना, शेतकरी बांधवांना, भगिनींना, बेरोजगारांना, सुशिक्षितांना क्या बँकेत ईमानदारी के साथ भगवान से पहले भी मैं मेरी माँ बाप की कसम खाता हूँ लेके जाऊंगा. ये मेरा वादा नहीं, ये मेरा दावा है दोस्तों. जरूर लेके जाऊंगा. आने वाले पहली ट्रिप नवंबर महीने में भी जा सकती है. आप भी आ सकते हो दोस्तों. मेल्यावर गोड जेवणाचा खर्चापेक्षा कमी खर्चामध्ये एन्जॉय करण्याची संधी मिळते. साला इंसान नाही एन्जॉय करेगा तो कोण करेगा, है ना. आपण पण करू शकतो. तुम्ही सगळ्यांनी मिळून सिस्टमच्या हातामध्ये हात देऊन काम करावं. आयुष्यभर मरेपर्यंत तुमच्या माझ्या मुलाला, तुम्हाला कोणाकडेही पैशासाठी भीक मागण्याची वेळ येणार नाही. फक्त तुम्ही साथ द्या. मी तुम्हाला आर्थिक आझादी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला माझे ग्रेट महागुरु डायमंड एक्झिक्युटिव्ह तात्यासाहेब इंगळे सर आलेले आहेत. त्यांनाही मला ऐकायचं आहे. पण इथून पुढे अर्धा तास जोश, माझी इज्जत नका घालू. बरोबर ना. त्याच्याकडे वेळ नसतो. पण खास पुण्यावरनं मित्रांनो आपल्या कळम मध्ये एमआय लाईफ मधल्या फर्स्ट टाइम डायमंड एक्झिक्युटिव्ह कळम मध्ये आलेले आहेत मित्रांनो. फर्स्ट टाइम पहिल्यांदा त्यांचा मान सन्मान स्वागत आपल्याला दिल से करना है. तो साथ दोगे, साथ दोगे, साथ दोगे. थैंक यू सो मच मित्रांनो. जोरदार ताली होनी चाहिए तुम सबके लिए. थैंक यू. और दोस्तों अभी मेरे साथीदार गेल्या 1-1.5 तासांपासून तुम्हाला खेळवत खेळवत हा प्रोग्राम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत का नाही करतायत.